Hello and welcome back to my channel. If you are new to this channel, please do subscribe. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे 14 फेब्रुवारी आणि आम्ही आज फिरायला जातो आहे. कुठे जात आहे हे पुढे बघा. घरातून निघाल्यावर पहिले पकडली ऑटो, तिथून पोचलो आहे स्टेशनला, मग पकडली ट्रेन आणि मग उतरलो आहे घाटकोपर स्टेशनला. घाटकोपर स्टेशनला उतरून पहिले आपण भेटलो आहे माझ्या फेवरेट दिराला. घाटकोपर स्टेशनला उतरून पुन्हा आपल्याला ऑटो पकडायला लागले आणि मग तिथून आपण पोचलो आहे RCT मॉल घाटकोपर. माझी लेक माझ्यासारखीच आहे, त्यामुळे फिरायला जायचं म्हटलं की ती खूप एक्सायटेड असते आणि खूप खुश असते. सो आम्ही तिथे पोचल्यानंतर इथे कार होती, ती बघत मग आम्ही शोधत होतो की आम्हाला जिथे जायचं आहे ते कोणत्या फ्लोअरवर आहे. कुठे जायचं आहे चला दाखवूयाच कुठे जायचं आहे. एक 10 वाजता पोचलो आहे आपण घाटकोपरच्या RCT मॉलमध्ये आणि आता ते शोधायला लागणार आहे. सेकंड विंगवर, साऊथ विंगमध्ये सेकंड फ्लोअरवर आहे. व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल ट्रिप आमची होती स्नो किंगडममध्ये. ऋत्वी खूप दिवसापासून आमच्या मागे लागली होती की मला स्नोमध्ये जायचं आहे, कारण डायना रोमा बघत ते जे स्नोमध्ये खेळतात तर तिलाही खेळायची फार इच्छा. त्याच्यामुळे आम्ही ठरवलंच की चला आज जाऊ. आधी तिकीट काउंटरवर जाऊन आपण तिकीट्स घ्यायचे आहेत. हे त्यांचं वेटिंग एरिया आहे, इकडे बसायचं आहे आणि मग पहिले आपल्याला बॅग आणि शूज सबमिट करायचे आहेत. ते लोक आपल्याला सॉक्स पण प्रोव्हाइड करतात, सो आपल्याला सॉक्स पण आपले रिमूव्ह करायचे आहेत. त्यांनी दिलेले सॉक्स, बूट, जॅकेट, टोपी आणि हँड ग्लोव्ज हे सर्व आपल्याला घालायचं आहे. आपण आता शूज ठेवले, आता सॉक्स काउंटरवर जातो आहे. बूट्स घेऊया, जॅकेट्स घेऊया. आधी ऋत्वीला रेडी करून मग आम्ही पण रेडी झालो आणि रेडी झाल्यावर तिला किती मजा येते, कारण तिला कळलं आहे की आता आपल्याला बर्फामध्ये खेळायला भेटणार आहे. हे तिथे काउंटर आहे त्यांचं, जिथे आम्ही सर्व वस्तू कलेक्ट केल्या आणि असं फायनली आम्ही आतमध्ये पोचलो आहे. आणि आतमध्ये पोचल्या इतकी सुंदर वाईब आहे तिथली की ऑलरेडी आपण एक्सायटेड असतो आणि त्यात ते लोक लाऊड म्युझिक ऑन ठेवतात. सो खूप 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 मजा येत होती. मी ऋत्वीच्या डान्सवरनं तुम्हाला कळतच असेल. आजकाल मी जिकडे पण जाते तिकडे नाचतच असते आणि माझ्यासोबतच्या सर्वांनासुद्धा नाचायला लावते. पण एक गोष्टीचा खूप मला आनंद आहे की ते पण खुशी माझ्यासोबत डान्स करतात. आता स्नो किंगडममध्ये ॲक्टिव्हिटीज काय आहेत. डान्स तर आम्ही केला, मग त्यानंतर आम्ही स्नो फाईट करत होतो. स्नो फाईट केल्यानंतर तिथे एक कार्ट असते ज्याच्यामध्ये आपण बसायचं आणि दुसऱ्याने खेचायचं. सो स्नोमुळे ती पटापट सरकल्या जाते. मग पहिले माझा दीर गेला, मग मी गेले आणि मग त्यानंतर माझे हजबंड पण गेले. ऋत्वीला स्नोमॅन बरोबर खूप मजा येत होती. त्याच्यासोबत तिने खूप फोटोज काढले. त्यानंतर हे स्लायडिंग ॲक्टिव्हिटी होती, म्हणजे त्या टायरमध्ये आपण बसायचं आणि ते लोक आपल्याला ढकलतात आणि मग आपण स्लाईड करत खाली यायचं. येत होती मजा, पण मला एक गोष्ट आवडली नाही की आपण लहान मुलांना आपल्यासोबत घेऊन बसू नव्हते देत. ते ॲक्च्युली ते अलाव करायला पाहिजे, पण असेल मे बी सेफ्टी रिझन्समुळे की ते आपल्याला बसू देत नाहीत. म्हणजे लहान मुलाला आपण मांडीवर घेऊन बसू शकत नाही. त्यामुळे ऋत्वीला स्लायडिंग ॲक्टिव्हिटी करता नाही आली आणि एकटी ती अजून तेवढी कॉन्फिडंट नाही आहे की ती जाऊन ती स्लायडिंग ॲक्टिव्हिटी एकटी करेल. म्हणून मग ती बिचारी स्नोफॉलमध्येच खेळत होती. स्नो घेऊन त्या स्नोमॅनवरती मारायचं आणि मग आम्ही प्रयत्न पण केला की आपण एक स्नोमॅन बनवूया, पण ते बर्फ इतका सारा जमा करायला लागेल हे समजतच नव्हतं. मग त्याच्यामुळे मग आम्ही प्रयत्न तर केला, पण तो बर्फ जमत नव्हता, म्हणून आमचा काही स्नोमॅन बनलेला नाही आहे. ही ॲक्टिव्हिटी ॲक्च्युली मला ऋत्वीचा व्हिडिओ काढायचा होता, म्हणून मी करत होती तिला दाखवण्यासाठी की तू असं कर, पण तिने काय केलं नाही. शेवटी माझीच मजा झाली. नंतर त्यांनी आम्हाला सर्वांना बोलवलं की ते स्नोफॉल ऑन करतात. तिथे एक मशीन असते ज्याच्यामध्ये ते लोक बर्फ टाकतात आणि मग त्याचा असा भुगा होऊन
ते आपलं स्नो गननी आपल्या अंगावरती फेकतात. याच्यात आली खरंच खूप मजा, पण भीती वाटत होती की पटकन डोळ्यात वगैरे गेला तर तो अजून प्रॉब्लेम. पण तरीही आम्ही एन्जॉय केलं स्नोफॉलमध्ये. आणि लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी हे खरंच खूप सुंदर प्लेस आहे. हां, एक आहे की खूप थंडी लागते आपल्याला असं वाटतं, पण -8 डिग्री ते लोकं मेंटेन करतात, त्यामुळे खरंच खूप थंडी लागते तिकडे. जवळपास अर्धा तास आम्ही खेळलो आहे आणि अर्धा तास खेळून बाहेर आलो आहे. आता हे सर्व जे कपडे ते बाहेर द्यायचे. एवढं फॉग आहे, ह्युमिडिटी आहे की खूप जास्त थंडी लागते आणि खरंच -8 डिग्री म्हणजे खूप जास्त आहे. हात लाल, नाक लाल, नाकातून पाणी येत आहे. सो खूप मजा आली, आम्ही खूप मजा केली. पृथ्वी आता चेंज पण करते. ये मी शूज काढते इथे बस. सिट हिअर. जा मी व्हिडिओ काढते जा. कसं वाटलं तुला? कसं वाटलं तुला? आणि नाक बघ किती लाल झाले. खूप 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 मजा केली आम्ही. पण इथे अजून 5 मिनटं आम्ही बसलो आहे, कारण खूप सारी थंडी वाजते आणि आम्ही आता चेंज केलं आहे आणि बसलो आहे त्याला बॉडी अक्लिमेटाईज होण्यासाठी. मला वाटतं जबरदस्त कडक चहाची गरज आहे आता. खूप मस्ती केली आम्ही थंडीमध्ये. हात बोटं पायाची बोटं पूर्ण सगळं पडली. पण बेस्ट पार्ट हा आहे की पृथ्वीला खूप 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 मजा आली. तिने खूप मजा केली त्याच्यामुळे, आणि सगळ्यांनीच मजा केली आहे. काय बोलतो वंशी? मस्त. आपल्या कॅमेरामॅन पण मजा आली त्याला. एवढंच की मला असं वाटतं की थोडं टाईम कमी भेटला आम्हाला, किंवा आम्हाला खूप जास्त थंडी वाजत होती म्हणून आम्ही 5 मिनिटं आधीच निघून आलो बाहेर. पण पैसा बसू. काय करायचं? हां तो आता माझ्याला 1 किलो भूक लागली, आता तिला खायचं आहे. काय खायचं आहे? डोकं. फूड कोर्ट शोधतच होतो की आम्हाला मॅड ओव्हर डोनट्स दिसलं. मग काय 2 डोनट्स घेतले आणि आता टाईम झोनमध्ये फिरतोय. तर आम्ही टॉय शॉपमध्ये गेलो हॅमलीजमध्ये. तिथे काय काय नवीन टॉयज आहेत ते जस्ट एक्सप्लोर करायचे. जो आहे ना, देखो देखो देख सकते हो. ये लो पकड़ो. ये देखो, ये देखो. क्यूट पांडा. मैं आपको ये बताती हूँ, ये देखो. पापा ब्लैक शीप. ये मंकी नहीं, शीप है. लॅम्ब. अजून काय बघायचंय? ये फ्रूट्स बघायचंय. बघ, बनाना. टोमॅटो. पियर. ओ टॉम पण आहे बघ, टॉम. टाईम झोनमध्ये गेलो आणि तिथले सगळे गेम्स एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही कोणते गेम्स खेळायचे हे फायनली ठरवलं. तर हे जे डॅश कार असतात त्याच्यामध्ये आम्ही पहिले खेळायला गेलो
आणि मी खरं तर पहिल्यांदा बसली आहे या अशा गेममध्ये आणि मला खूप मजा आली. पहिलं तर मला कळतच नव्हतं की ही गाडी पुढे कशी जाते. मी एक साईड टर्न घ्यायसाठी वळवते तर मी फक्त गोल 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 गोलच फिरत होते. आणि खेळायला नाही भेटलं म्हणून आता मी हे सगळे गेम्स खेळून घेते आणि खरं मला तर खूपच मजा येते. भले मला समजत असो किंवा नसो, पण जे पण मी गेम खेळेन त्याच्यामध्ये मी पूर्णपणे एन्जॉय करायचं आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा याच माइंडसेटनी आतमध्ये जाते. आमच्या गेम्सला जास्त पैसे लागत होते म्हणून छोटे छोटे ऋत्वीसाठी पण गेम्स खेळायला सुरुवात केली. तर ह्याच्यामध्ये ही कार चालवत होती. बोला क्या गाडी भगा भगा भगा. अरे भग जागा जल्दी भगा, हो गया आगे. ऑप्शन है ऊपर लगता है. कारचा गेम खेळून झाल्यानंतर हे वॉटर गननी ते मॉन्स्टरला मारायचं आणि मग तिला स्वप्नात पण मॉन्स्टर्स दिसतात. ठीक आहे, पण चालायचं. त्यानंतर हा गेम, याचं नाव तर मला अजूनही माहिती नाही, पण हा खेळायला खूप मजा येते. त्यानंतर 1-1.5 तासाच्या वेटिंगनंतर आम्हाला बॉलिंग खेळायला मिळालं. ॲक्च्युली आम्ही जेव्हा डेट करत होतो लग्नाच्या आधी तेव्हा पण आम्ही 1-2 वेळा बॉलिंग खेळायला गेलेलो, कारण माझ्या नवऱ्याला कॉम्पिटिशन करायला फार आवडतं. आणि मग काय, मी पहिला बॉल उचलला, सहजच फेकला आणि सगळे बॉटल्स डाऊन. तर करत जेव्हा लास्ट राऊंड राहिला तेव्हा पण शेवटी प्रवीणच जिंकले, कारण त्यांना त्या गेममध्ये इंटरेस्ट आहे ना. मी तर फक्त खेळायचं म्हणून खेळते. माझ्या लास्ट बॉलला फक्त 2 बॉटल्स राहिलेल्या, पण जस्ट मिस झालं. आणि मग काय, रिझल्ट्स खूप क्लिअर होतं. प्रवीण जिंकले, मी हारले. अशा प्रकारे खूप सारे फोटोज काढून आणि मनात खूप साऱ्या मेमरीज घेऊन आम्ही घरी परतलो. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये मला तुमचे व्ह्यूज शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खा प्या खुश राहा. नमो बुद्धाय, जय भीम.